हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. कसे आहात सगळे? आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं इव्हनिंग टू नाईट रुटीन दाखवणार आहे, तेही माझ्या बाळाबरोबर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून एक गोष्ट दाखवणार आहे. मी दुसऱ्या दिवशीची जितकी कामं शक्य असतील ती मी आदल्या दिवशीच करून ठेवते, कारण सकाळी बेबीसोबत सगळं मॅनेज करणं खूप हेक्टिक असतं आणि जर आधीच तयारी असेल तर सकाळ खूप स्मूथ जाते. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि रोजच्या रुटीनप्रमाणे आम्ही श्रीशाला बाहेर घेऊन जातो. खरं सांगायचं तर दिवसभर घरात राहिल्यानंतर थोडी फ्रेश हवा मिळणं खूप इम्पॉर्टंट असते, स्पेशली या गरमीमध्ये. बाहेर गेल्यावर ती खूप खुश होते, तिचा मूड पूर्ण चेंज होतो. त्यानंतर आम्ही घरी येतो आणि घरी आल्यानंतर मी लगेच पूजा करून घेते. माझ्यासाठी हा टाईम खूप स्पेशल असतो, कारण दिवसभरातला हा एक मोमेंट असतो जिथे मला खूप शांत वाटतं. मी घरामध्ये संध्याकाळी धूप लावते आणि खरंच सांगते, धूप लावल्यानंतर घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि एक क्यूट मुमेंट म्हणजे मी जसं घंटा वाजवते तसं श्रीशा लगेच येते. तिला कळतं की मम्मा पूजा करते आणि ती स्वतःहून हात जोडते. हे मला अजिबात शिकवावं लागलं नाही आणि ऑनेस्टली हा मुमेंट मला खूप स्पेशल वाटतो. त्यानंतर मग मी तिला घेऊनच बाहेर तुळशीजवळ पण अगरबत्ती आणि दिवा पण लावते. बाहेर पण दिवा लावल्यानंतर छान तुळशीजवळ प्रकाश मिळतो. त्यानंतर मग मी तिला खेळायला टॉयज काढून देते, कारण जर ती बिझी असेल तरच मला माझी कामं करता येतात. मॉम लाईफमध्ये मल्टीटास्किंग खूप करावं लागतं. एकीकडे बाळ, एकीकडे घरकाम, बॅलन्स ठेवणं इझी नसतं. तर त्यामुळे मग मी तिला इथे खेळणे काढून देते आणि त्यानंतर मग मी माझं काम करायला जाते. तर आत्ता मी किचनमध्ये कामाला लागते. सर्वात आधी मी कोथिंबीर साफ करायला घेते, कारण ती 2 दिवसांपासून फ्रीजमध्ये होती आणि जर आपण वेळेत साफ केली नाही तर ती खराब होते आणि मग वेस्ट जाते. आणि माझी एक चुकीची गोष्ट म्हणजे मी आणलं काही तर मग ते 2 दिवस तसंच राहून जातं. साफ केलं तर मग ते लगेच करते, अदरवाईज 2 दिवस 3 दिवस तसंच राहून जातं आणि त्यामुळे वेस्टिंगचं प्रमाण पण असतं. सो ते मी टाळण्यासाठी आधी कोथिंबीर साफ करायला घेतली. सो कोथिंबीर साफ करताना आत्ता ह्याच्यातून मला जेवढी निवडून घेता येईल तेवढी घेता आली, अदरवाईज बाकीची जी एवढी कोथिंबीर आहे ती वेस्ट गेली. सो ह्याचं मला वाईट वाटतं आहे, पण माझ्याकडून असं होत असतं कधीतरी, जे मी टाळायला पाहिजे. त्यानंतर मी उद्याच्या नाश्त्याची तयारी करते. मी आधीच डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते, ते मी आता मिक्सरला लावून घेतले. हे बॅटर मी रात्रीच तयार करून ठेवते, कारण सकाळी एवढा वेळ मिळत नाही आणि रात्रभर ते छान फर्मंट होतं आणि सकाळी मग परफेक्ट क्रिस्पी डोसे मला बनवायला मिळतील. सो असं हे माझं आता डाळ आणि तांदूळचं बॅटर तयार आहे. नाश्त्याची तयारी करत करत इथे मी संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायला घेतलेली आहे आणि मी थोडा वेळ आधी प्रिपरेशन करते आणि त्यानंतर मग आधी मला थोडा वेळ श्रीशाला बघावं लागतं आणि त्यानंतर मग मला परत जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये यावं लागतं, कारण एकाच वेळेला मी पूर्ण सगळी कामं एका टाईममध्ये करू शकत नाही. अदरवाईज श्रीशा कंटाळते, तिला पण थोडा वेळ द्यावा लागतो मला. तिला मम्माची सवय लागलेली आहे, त्यामुळे मला तिला थोडं मध्ये बघावं लागतं प्रिपरेशन झाल्यानंतर आणि त्यानंतर मग मी तिला थोडा वेळ देऊन मग जेवण बनवायला येते. सो असं माझं सुरू असतं, त्यामुळे भरपूर वेळ जातो. त्यामुळे संध्याकाळच्या कामाला मी लवकरच लागते. रात्रीच्या जेवणाच्या कामासाठी मी संध्याकाळी लवकरच लागते. आणि त्याचबरोबर मग मी इथे उद्याची चटणी पण तयार करून घेत आहे. चटणी मी आज करण्याचं कारण आहे, कारण श्रीशा दुसऱ्या दिवशी सकाळी झोपलेली असते. ती लवकर उठेल लेट उठेल ते मला काही माहिती नसतं. त्यामुळे ती झोपलेली असताना जर मी मिक्सर चालू केला तर मग श्रीशा मला काही म्हणजे करू देणार नाही किंवा तिची झोपमोड होईल. ती उठली तर बाकीची कामं पण सगळी राहून जातील. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी जर चटणी किंवा वाटण वगैरे करायचं असेल तर ते मी आदल्याच दिवशी करून घेते, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी लगेच उठल्यानंतर बाकीचं जे काय आहे, डोसे असतील तर डोसे पटकन टाकली तर मग रेडी होईल सगळं. सो असं मी आदल्याच दिवशी करत असते. वाटण चटणी असेल, मिक्सर लावायचा आवाजाचे कामं असतील तर ते मी आधीच करून घेते.
सो आत्ता मी इथे चटणीची तयारी करते आहे. चटणीच्या तयारीसाठी मी सुकं खोबरं यूज करते आहे. माझ्याकडे ओलं नारळ अवेलेबल असेल तर ओला नारळ वापरते, नसेल अवेलेबल मला आणायला नाही मिळाला तर मग मी ते सुकं खोबरं यूज करते. इथे चटणीची तयारी करते तितक्यात मॅडम आलीच. थोडा वेळच ती अगदी खेळली असेल आणि लगेच मग माझ्याकडे आली. मम्मा मला घे असं मोड तिचा सुरू झाला. आणि एकदा तसं झालं की मग काहीही चालत नाही, काम सोडून मग मला तिला घ्यावंच लागतं. मग मी तिला काहीही गोष्टी खेळण्यासाठी दिल्या तरी ती नाही नाही असंच म्हणते. तिला मला ते काम सोडून घ्यावंच लागतं. सो आत्ता पण तेच झालं आहे. ती एवढी लगेच कंटाळलेली आहे. थोडंसंच खेळली ती आणि लगेच एवढी कंटाळलेली आहे की मला घेत. सो मला ते नाहीच करता आलं. मी ते तसंच ठेवून दिलं आणि शेवटी मग तिला घेतलं आणि मग तिला तिकडे परत थोडा वेळ तिच्याबरोबर घालवून तिला थोडं परत बिझी करून मी परत माझ्या कामासाठी येते. आणि मग आल्यानंतर मी इथे चटणीमध्ये मी साखर आणि दही यूज करते, जेणेकरून मला पर्सनली आंबट गोड तिखट ही टेस्ट चटणीची खूप आवडते. मी नॉर्मली ओलं खोबरंच वापरते, पण नसेल तर मग कोकोनट वापरते. आणि त्याचमध्ये मला दही, साखर, मिरची असते, त्याचबरोबर आपण कोथिंबीर वगैरे जे काही इन्ग्रेडियंट असतात तेच, फक्त मी थोडं दही, साखर हे ॲड करते, जेणेकरून आंबट गोड तिखट टेस्ट लागते. मला ती खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण ती नक्कीच आवडेल. त्यानंतर मग मी जेवणाच्या कामाला लागते. तर आज मी पिवळ्या बटाट्याची भाजी करणार आहे, म्हणून मी आधी बटाटे उकडायला ठेवते आणि त्याच वेळी बटाटे उकडेपर्यंत मी माझी बाकीची छोटी छोटी कामं करत असते. आणि बाहेर बघते तर वातावरण किती शांत आहे आणि हवा पण सुटलेली आहे. असं वाटते की आज पाऊसच पडेल. बघूया. तर आता मग बाकीची छोटी छोटी कामं करताना मी सगळे शीर्षाने आधी सगळं खेळणे जे काढलेले ते आवरून घेते आणि त्यानंतर घरातला कचरा काढते. तर मी शक्यतो कचरा रात्रीच काढून ठेवते, कारण सकाळी उठल्यानंतर घर क्लीन दिसलं की मूड खूप फ्रेश होतो. कारण सकाळी उठल्यानंतर श्रीषा झोपलेली असेल, श्रीषाच्या झोपण्यावर आहे, किती लवकर उठते, कधी लेट उठते असं असतं तिचं. त्यामुळे मला सकाळी मी उठल्यानंतर कचरा काढायला पॉसिबल होत नाही, तिच्या उठण्यावर आहे. सो जर कचरा आधीच काढला असेल, रात्रीच काढला गेला असेल तर सकाळी खूप फ्रेश वाटतं, सकाळी चांगलं वाटतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी असं नाही की मला आता कचरा काढायचा राहिला आहे असं वगैरे होत नाही. त्यामुळे मग आदल्याच दिवशी कचरा काढलेला असेल तर ते मला बरं पडतं. सो ते कचरा काढण्याचं काम पण मी आधीच करते. दुसऱ्या दिवशी खरंच छान वाटतं, म्हणजे कचरा काढणं कंपल्सरी आहे सकाळी, असं काही वाटत नाही, लेट झाला तरी चालतं ते. आणि ऑनेस्टली सकाळी वेळ मिळेलच असं नसतं, म्हणून रात्रीच केलं की टेन्शन राहत नाही. त्यामुळे ही काम आहे ते मी रात्रीच करते. त्यानंतर मग किचन ओटा साफ करणं, जेवून वगैरे झालो आम्ही की मग भांडी घासणं आणि किचन ओटा साफ करणं. सो हे काम करायला मला आवडतं. क्लिनिंग ही खरंच एखाद्या थेरपीसारखीच वाटते. सो मला पण ती अशी वाटत असते. तर त्यानंतर मी गॅस जो आहे तो रोज काही घासत नाही, आठवड्यातून 2दा वगैरे घासते. कारण तेलाचे कधी दूध सांडलेलं असेल, जेवण बनवतो, डाळ भाजी काही असेल, सो त्याचे डाग तर पडलेले असतात. सो ते घासल्यानंतर व्यवस्थित वाटतं. जस्ट पुसून काढले तर मग ते काही व्यवस्थित निघालेले वाटत नाहीत मला. त्यामुळे आठवड्यातून 2दा वगैरे मी तो ओटा आणि गॅस घासणं हे मी करते. त्यानंतर शक्यतो मी रात्रीची भांडी आहेत ती रात्रीच घासून घेते. ती कधी मी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवत नाही. एकदमच काही एमर्जन्सी असेल किंवा एकदमच खूप कधीतरी उशीर वगैरे झालेला असेल तरच मी ते रात्री कधीतरी भांडी ठेवून देते. अदरवाईज मी ओटा क्लिनिंग आणि भांडी घासणं हे रात्रीच आवरून घेते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जर सकाळी उठल्यानंतर तो भांड्यांचा पसारा किंवा ते गॅसवरती डाग वगैरे किंवा ओट्यावरती कचरा असं सकाळी उठून दिसलं तर मग सकाळीच उठल्यानंतर काम करायला आळस वाटतो. आणि सकाळीच जर आळस वाटला तर मग पूर्ण दिवस आळसामध्ये जातो असं मला वाटतं. त्यामुळे मग ते रात्रीच क्लिनिंग केलं की खूप छान वाटतं. भांडी वगैरे रात्रीच घासणं मी जास्तीत जास्त प्रेफर करेन. मला कितीही जास्तीत जास्त वेळ झाला तरी ते रात्रीच घासायला मी प्रेफर करते. कधीतरी एकदम खूपच एमर्जन्सी असेल तरच मी ते ठेवून देते, अदरवाईज नाही.
आणि आत्ता बघा किचनचा ओटा किती क्लीन वाटतो आणि असा क्लीन ओटा सकाळी आपण बघितलं किचनचं सगळं सकाळी उठल्यानंतर इतकं क्लीन असेल तर बाकीची कामं करायला अगदी सोपं जातं. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. सो त्याचबरोबर मी इथे थोडे बदाम भिजत घालते. सो आमच्याबरोबर श्रीषा पण बदाम खाते सकाळी उठल्यानंतर भिजलेले. सो ते मी इथे आधी भिजत घालते आणि त्यानंतर मग मी थोडी श्रीषाची चंपी करायला घेते. सो मी रोज काही श्रीषाची अशी चंपी करत नाही, पण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी करते. कारण श्रीषा दिवसभर खूप थकलेली असते आणि त्याचबरोबर तिला रात्रीच्या झोपेची पण खूप गरज असते आणि बाळांचं असं असतं कधी की ते उठतात रात्रीमधून. सो श्रीषाचं पण असंच असायचं, पण हल्ली ती चंपी केल्याने किंवा तिला थोडं रात्री मॉलिश केल्याने थोडंसं हलक्या हाताने जस्ट करते मी. सो ते केल्याने ती रात्री अजिबात उठत नाही जास्त वेळा. कधीतरी एकदाच उठली तर, अदरवाईज ती नाहीच उठत. सो ही टीप मला खूप इफेक्टिव्ह वाटते आणि ती श्रीषासाठी खूप चांगल्या प्रकारे लागू झालेली आहे की तिला असं चंपी केली आणि हलक्या हाताने असं डोक्याला चंपी केली आणि थोडं बॉडीला मसाज केलं हलक्या हाताने, तर ती खूप रात्री शांत झोपते. तिला अजिबात ती रात्रीत उठत नाही आणि सकाळपर्यंत पण आरामात ती शांतपणे झोपलेली असते. कधीतरी उठते लवकर, पण हल्ली मी हे बघते की श्रीषा झोपून राहते चांगली. सो ते मला खूप इफेक्टिव्ह वाटते. आणि त्याचनंतर मग मी पण थोडं फ्रेश होऊन घेते आणि त्यानंतर मला पण स्वतःला थोडा टाईम देणं गरजेचं आहे. त्यामुळे श्रीषाला थोडं तिकडे बिझी ठेवून मग मी थोडं स्किन केअर करते इथे. सो इथे जस्ट सिरम यूज करते आणि बॉडी मॉइश्चरायझर वापरते. सो जनरली माझी इव्हनिंग टू नाईट रुटीन अशीच असते की छोटी कामं आदल्याच दिवशी केली तर सकाळ खूप छान वाटते. कंटाळवाणं अजिबात वाटत नाही सकाळी दुसऱ्या दिवशी. तर मला जसं पॉसिबल होईल तसं मी सकाळी आदल्या दिवशी जेवढी मला जी छोटी कामं दुसऱ्या दिवशीची तयारी आहे ती करता येईल ती मी आधीच करत असते. तर तुम्ही पण ह्यासोबत रिलेटेबल असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.